लोक आपल्याला चिल्लर का समजतात? प्रत्येकाला हा प्रश्न पडतो ना, की मलाच का त्रास होतो या लोकांचा? मलाच कमी का लेखलं जातंय? प्रत्येकाचा हा प्रश्न मला तरी वाटतं प्रत्येकाला कधी ना कधी पडतो. याला खरं तर आपण स्वतः जबाबदार असतो. आपण आपल्या स्वतःला जसं दाखवतो ना, तसं लोक आपल्याला समजत असतात. त्यामुळे आपण आपल्या स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, हे खूप महत्वाचं आहे. कधी-कधी तुम्हालाही असा अनुभव आला असेल, की लोकं तुम्हाला गंभीरपणे घेतच नाहीयेत. तुमचा फार विचार करत नाही. तुम्हाला कमी लेखतात, तुमच्याशी उथळ वागतात आणि तुम्हाला हलकं, अगदी कमी समजतात. मग असं का होतं? कारण तुम्ही स्वतःला तसं त्यांच्यासमोर प्रेझेंट करता. मग नेमकं कसं? तर जगात आपल्याला जर आदर मिळवायचा असेल, तर आपण आपल्या स्वतःची इमेज बदलणे खूप गरजेचं आहे. स्वतःला जगासमोर आपण कसं सादर करावं लागतं, तसंच लोक आपल्याला नोटीस देखील करू लागतात. कारण की तुमच्याशी तसे ते आदराने वागू लागतात. आपण कसं दाखवतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तसे लोक आपल्याशी कसे वागतात हे तुमच्या प्रत्येक आपल्या सवयींवरून अवलंबून असतं. आपल्या सवयींमुळे लोकांवर आपला प्रभाव पडत असतो. आपला मान सन्मान ते आपल्याला देत असतात. अन्यथा ते आपल्याला इग्नोरच करणार आहेत. आज मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे. खरं तर त्या मी देखील अनुभवल्यात, की ज्या सोडल्यात ना, की लोकांच्या नजरेतला आपला जो दर्जा आहे तो नक्कीच वाढतो. आणि हो, अशा गोष्टी फक्त ऐकून सोडून द्यायच्या नसतात बरं का. खरंच त्या खूप गरजेच्या असतात. हे चेंजेस जीवनामध्ये करणं खूप गरजेचं असतं. आपली व्हॅल्यू ही जर आपण केली नाही, तर कोणीही करणार नाही. हे आधी सर्वप्रथम लक्षात ठेवा. कारण की आपण नेहमी बऱ्याचदा म्हणतो, आपल्याला काही व्हॅल्यूच नाही, आपल्याला कोणी विचारत नाही, कशाला? आपण आहे असेच राहूया. आपल्याला काही बदलायची गरज नाहीये. माझ्याकडे काही कोणाचं इंटेन्शन नाही किंवा मला लोक अगदी हलक्यात घेतात, चिल्लर समजतात. माझी काहीही समाजामध्ये व्हॅल्यू नाही. घरामध्ये, कुटुंबात, नातेवाईकात. अनेक जण स्वतःला असं आपलं व्यक्तिमत्व असं दाखवतात, की मला काही किंमत नाही, मग मी कशाला बदलू किंवा मी कशाला स्वतःला चांगला प्रेझेंट करू वगैरे. तर अशा ह्या गोष्टी जीवनामध्ये घडत असतं. तर या गोष्टी जीवनामध्ये टाळताही आल्या पाहिजे. प्रत्येकाला जीवनामध्ये या गोष्टी टाळून पुढे जाता आल्या पाहिजे. या गोष्टींवर मात करता आली पाहिजे. आपण बऱ्याचदा आपल्याला गबाळ्यासारखं राहायची सवय असते आणि आपण तसंच राहतो, तसंच प्रेझेंट करतो. समाजामध्ये गबाळ्यासारखं राहणाऱ्याला कोणीही पाहत नाही. तुम्ही स्वतःचं अस्तित्वच हरवता. ज्याप्रमाणे सूर्य नेहमी उगवतो पण तेज घेऊन उगवतो ना, तसंच आपल्याला रोजचा दिवस पण नव्या ऊर्जा घेऊन उगवायचा आहे. अनेकदा आपला आत्मविश्वास हीच आपली खरी शक्ती असते आणि तो आत्मविश्वास कधी डगमगता कामा नये. लोक आपल्याकडे आदराने तेव्हाच पाहतील, जेव्हा आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो. आपण गबाळ्यासारखं न राहता आपल्या स्वतःच्या निर्णयात आपण ठाम राहतो. आपण प्रेझेंट राहतो आणि कधी कोणाला घाबरायचं नाही. चूक झाली तरी देखील. भीती ही आपल्या यशातील खरा मुख्य अडथळा असतो. कोणत्याही परिस्थितीला घाबरणं सर्वप्रथम बंद करा. कारण भित्र्या माणसाला समाज फारसा सन्मानही देत नाही. नेहमी अनेक नेते देखील सांगून गेले. भीती ही फक्त आपल्याला मागे खेचते. हा सहज आपल्याला पुढे किंवा नेण्यातला भाग नाहीये. त्यामुळे घाबरणं सोडा आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जायला शिका. आपल्याकडे जी हिंमत आहे ना, ती लोकांना दाखवून द्या. त्याशिवाय तुमच्यात किंवा तुमचा आदर कोणीही करणार नाही. आपण स्वतःला प्रेझेंट घाबरणं, मी त्याच्याशी लढू शकते. ही ताकद समोरच्याला दाखवा. लोकांच्या मागे लागणं आधी थांबवा. तुम्ही सतत लोकांच्या मागे-मागे धावत असाल, मागे-पुढे करत असाल, तर तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करून घेता. लोकांना जे ते हवं ते द्या, पण स्वतःची किंमत कमी करू नका. स्वतःची काळजी घ्या. अनेक अशी आपण दिग्गज नेते किंवा अनेक अशी बघतो, की ज्यांना मान-सन्मान, आदर हा सर्व केवळ स्वतःच्या मूल्यावर टिकून राहिल्यावरच मिळतो. लोकांच्या मागे-मागे धावणं सोडा. स्वतःला उभं करा, स्वतःचा आदर करा. विश्वास हा आपोआप स्वतःवरही वाढतो आणि इतरही ठेवायला लागतात. विनाकारण हसत बसणं, हसणं आरोग्यासाठी चांगलंच असतं, पण जर ते विनाकारण असेल तर चीड निर्माण होते. तुमचा लोकांवरचा प्रभाव पडण्याऐवजी तुम्हाला असंवेदनशील पद्धतीने ते समजलं जातं. जर तुम्ही नेहमीच विनाकारण हसत राहिलात, काहीतरी वेड्यासारखे कुठेही काही बोलत राहिलात, तर लोक तुम्हाला गंभीर घेणार नाहीत. थोडं समजून तुम्हाला हलक्यात घेतील. वेडाच आहे हा, वेडीच आहे ही. मानवी व्यक्तिमत्वाची खरी जी ताकद असते ना, ती त्याच्या आत्मविश्वास असते आणि आत्मविश्वास हा स्वतः जपायचा असतो. आपलं हसू, वागणूक जे नीट आपण सांभाळली ना, जेव्हा आपण गंभीर असतो, तेव्हा आपण आत्मविश्वासू राहाल. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील आणि तुम्हाला गंभीरपणे देखील घेतील. उगाच माफी मागणं बंद करा. चूक असो नसो माफी मागितली, कमीपणा घेतला झालं. काहीही न करता वारंवार माफी मागायची, तर लोक आपल्याला मूर्ख समजतात. माफी फक्त तेव्हाच मागायची ज्यावेळी आपल्याकडून खरंच चूक झाली आहे. कोणाला तरी खुश करण्यासाठी किंवा कोणाची तरी मर्जी राखायची म्हणून कोणाची माफी मागायची काहीही गरज नाही. आपल्याला आपलं स्वाभिमान आहे. आपल्या निर्णयावर आपण ठाम राहायचं.
आपला आत्मविश्वास आपल्या ह्या कृतींवरती अवलंबून असतो. आपल्या कृतींचा आदर करा. लोक तुमच्याकडे एक आदर्श म्हणून पाहतील. आपण काय करतो त्याकडे लोक सर्वप्रथम चर्चा करतात किंवा निंदा करतात, पण त्यानंतर त्याची परिचर्चाही करतात. खाजगी गोष्टी कोणाला सांगू नका. वैयक्तिक गोष्टी जर आपण शेअर केल्या ना, तर लोक मात्र याचा फायदा नक्कीच घेतात. तुम्हाला अडचणीत आणण्याचा हा सगळ्यात मोठा त्यांचा डाव असू शकतो. त्यामुळे तुमच्या खाजगी गोष्टी ह्या नियंत्रणातच राहिल्या पाहिजे, तरच तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी दिसेल. जसं बघा, अनेक अशी लोक बघा, गोपनीयता हा शब्द आपण ऐकून आहे. मनुष्याच्या सामर्थ्याची ही गुरुकिल्ली आहे, ती कमी लोकांना जमते. पैशाबद्दल हरकटपणा करू नका. पैसा हा केवळ कमाई नसते हो, तुमच्या आत्मविश्वासाचं व्यक्तिमत्वाचं प्रतीकही असतं. तर पैशाबद्दल हरकटपणा करत राहिला, चिकटपणा केला, तर लोक तुमच्यावर सहज नियंत्रण मिळवतील आणि तुमचा आदरही करणार नाही. शिस्तबद्धता ही पाळणे देखील खूप गरजेची आहे. यशासाठी ती तर गरजेची आहे. आपण मुलांना सांगतो, आपल्यालाही लावून घ्या. काळजी घ्या, नियोजन ठरवा प्रत्येक गोष्टीचं. लोक नक्कीच आपल्याकडे गांभीर्याने पाहतात की ती व्यक्ती टापटीप राहते म्हणून. त्या व्यक्तीचं परफेक्शन आहे. कोणी चिडवलं तर शांत राहायचं. लोक तुम्हाला आपल्याला चिडवतात, आपल्याला मुद्दाम राग आणतात, आपल्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. इथेच खरी परीक्षा असते संयमाची, स्वतःला कंट्रोल करण्याची. त्यामुळे जर कोणाचा राग आला तर सोडून द्यायचं आणि आपल्यावरती फोकस करायचं. आपण लगेच रागावलं, ओरडलं, भांडायला गेलोच ना, तर आपण त्यांच्या सापळ्यात अडकतो. पण तिथं आपण शांत राहिलो ना, तर आपण स्मित केले, प्रतिसाद दिला नाही, तर समोरच्याची ताकद ही आपोआप कमी होते. हा गप्पच काय याच्या विचारात ते अडकतात. आपण मात्र आपल्याकडे फोकस करायचा. समाजात, ऑफिसमध्ये, स्वतःच्या कामाच्या ठिकाणी स्वतःला नीट प्रेझेंट करता आलं पाहिजे. आल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व एक झळाळलं पाहिजे. तुम्ही कोणालाही रागवलात तर इतरांना वाटेल की तुम्ही कमजोर आहात. पण जर तुम्ही शांत राहून फक्त कामाच्या निकालाने उत्तर दिलं, आपल्या कामातून आपलं व्यक्तिमत्व दाखवलं, आपला विकास केला, तर इतर लोक देखील आपल्याला एक वेगळ्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन ठेवतात. राग आल्यावर शांत राहणं हे खूप महत्वाचं आहे. ती कमजोरी नसते, पण मोठेपणाचं लक्षण देखील आहे. शांतपणे दिलेला प्रतिसाद हा कधीही रागाने दिलेल्या प्रतिसादापेक्षा उत्तम असतो. त्यामुळे आपण समोरच्याला घाबरतोय असं त्याचा अर्थ होत नाही. वचनभंग कधीही करू नका. पहा, तुमचे शब्द, आपले शब्द इतरांना आपण देतो, त्याची ताकद असते. त्यामुळे एखाद्याला वचन दिलं तर ते पाळताही आलं पाहिजे. विश्वास त्यानेच जपला जातो. अनेक राजकारणी लोक निवडणुकीपूर्वी जनतेला अनेक अशी वचनं देखील देतात, पण ती सर्वच पाळतात का, ते विसरून जातात. त्यामुळे लोकांमध्ये, जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी काही आडी निर्माण होते ती नेक्स्ट इलेक्शन मध्ये ते दाखवतात. त्याला वचनभंग केला जातो. शब्दांची किंमत ही देखील आपल्याला व्यक्तिमत्वाची खरी ओळख असते. त्यामुळे शब्दांची किंमत, विश्वास कोणावर ठेवायचा, कोणावर नाही ठेवायचा, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कोणाला आपण काय, कोणत्या शब्दामध्ये अडकलं जाते, कोणाला कसे शब्द देतोय, ते शब्द आपण किती प्रमाणे पाळतोय, ह्या गोष्टी देखील खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे शब्द हे दिलेले शब्द पाळता आले पाहिजे. दिलेले वचन देखील आपल्याला पाळता आले पाहिजे. ज्या वचनांना आपण बांधील आहोत ते वचन तर पाळायला शिका. आपल्या जवळच्या लोकांशी कधीही गद्दारी करू नका. विनाकारण लुडबुड करू नका कोणाच्या आयुष्यात. तुमच्या क्रियांचा परिणाम हा कोणावरती होईल. सतत लुडबुड करायची, कोणाचे नकारात्मक वागणं लोकांना आवडत नसतं. आणि सकारात्मक विचार लोकांच्या मनात हे आत्मविश्वास निर्माण करतात, तर नकारात्मक विचार संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे कोणाला विनाकारण सल्ले द्यायला जाऊ नका. आपली जी कृती आहे ती शिस्त असेल, शिस्तप्रिय असेल ना, तर आपली प्रतिमा देखील भक्कम बनते. सकारात्मक राहिलं ना की नियोजन योग्य होतं. आपला सन्मान हा आपण केला तर समाजही करतो. स्वतःचं मत लपवायचं नाही. आपल्या मतावर आपण ठाम राहायचं. खरी ताकद जी आहे ना, ती सतत आपल्या मताला कोणाच्या तरी दबावाखाली ठेवणं, ते लपवत राहणं, तर लोक आपल्याला हलकं समजतात. आपली मतं व्यक्त करायला शिका. आपले मत जर योग्य असेल तर ते ठामपणे मांडताही आले पाहिजे. आपल्या मताला आवाज द्या, कारण तुमची खरी शक्ती तुमच्या शब्दातच असते. म्हणून तर स्वतःचे मत ठामपणे मांडायला शिका. अनेक कमी लोक आहेत अशी, त्यांना नावही ठेवली जातात. निर्भीड व्यक्ती म्हणून जगता आलं पाहिजे. दिखाऊपणाला बळी पडू नका. अनेक लोकांना फक्त दिखावा करायचा असतो. समाजाला दिखाऊपणा सहज आकर्षित करतो, पण सत्य बाहेर आल्यानंतर नक्कीच त्याची नाचक्की होते. लोकांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहत नाही. त्यापेक्षा आपल्याकडे जर काही उणिवा असतील ना, तर स्वीकारायच्या, कमी करण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःमध्ये उणिवा शोधून त्याच्यावर जर काम करत राहिलं ना, तर आपलं व्यक्तिमत्व प्रभावी घडतं. आपल्याला आपल्या स्वतःची ताकद कळते. लोकांच्या मनात आपण आदर निर्माण करतो. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी आपल्या उणिवांवरती काम केलं आणि ते यशस्वी झाले. चूक झाली म्हणून तिथे हरून जायचं नाही, तिथे थांबायचं नाही. अनेक असे लोक आहेत की जे काहीतरी चूक झाली म्हणून त्यातच उतरून जातात. सामान्य कुटुंबात जन्मलेले व्यक्ती देखील
खूप मोठे शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला प्रभावी असं व्यक्तिमत्व घडून गेलेले आहेत की ते स्वतःला सिद्ध केले त्यांनी. त्यांच्या हातून ही चुका झाल्यात म्हणून ते मागे फिरले नाही किंवा हारले नाही. आणि सतत इतरांची परवानगी घ्यायची गरज नसते. काही लोकांना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा परवानगी लागते. हे करू का, ते करू का, हे योग्य आहे का, माझ्याकडून काही चुकेल का, याची काहीही गरज नसते. खरं तर आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासाची कमतरता आपण इतरांकडून का घ्यायची? आपल्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते आपल्याला दाखवता आलं पाहिजे. सतत परवानगी घेणं म्हणजे आपल्या निर्णय शक्तीची आपण स्वतः चावी दुसऱ्याच्या हातात देतोय. खरे नेते किंवा यशस्वी दिग्गज हेच असतात की जे स्वतः निर्णय घेतात. चुकले तरी चालतील. आयुष्यात पुढे जाण्यासाठी चुका होणंही गरजेचं आहे. निर्णय घेणंही गरजेचं आहे. आपल्या हातात समजा काही पैसे असतील तर आपल्याला माहित आहे ना की हा पैसा आपल्याला कशा पद्धतीने वापरायचा. आपले आर्थिक बजेट काय आहे, आपण कशा पद्धतीने आपली लाईफ जगतो हे आपल्याला माहित असतं. त्यासाठी इतरांच्या सल्ल्याची गरज नसते. आपण फक्त विचार करत बसतो. हे करावं का, ते करावं का, यामध्ये खूप रिस्क आहे का, माझ्याकडून खूप काही चुका झाल्या तर काय होईल. बऱ्याच वेळेसाठी लोक मला सल्ला देतात आणि मग आपण ते संधी निघून गेली की आपण पश्चाताप करतो. शेवटपर्यंत अनेक गोष्टी सल्ल्यांमध्येच अडकतात. परवानगीच्या प्रतीक्षेत आपण अडकून राहतो. लक्षात ठेवा, सल्ला हा परवानगी घेणं वाईट नाही, पण सतत परवानगी घेणं त्यांच्याशिवाय काही होऊ शकत नाही. स्वतःवर विश्वास नसल्यासारखं लक्षण आहे ना. जबाबदारी स्वतःची घ्यायला शिका ना. पुढे चालत राहा. एकदा चूक होईल, धाडस दाखवा. तुमच्या यशाची गुरुकिल्ली हा तुमचा आत्मविश्वास आहे. आवाजात ठामपणा ठेवा. काही लोक काहीही बोलले तर त्यांचा आवाज इतका ठाम असतो ना की त्यांचा आत्मविश्वास पूर्ण असतो. समोर तर लगेच त्याचं म्हणणं मान्यही करतो. आणि काही जण असे असतात ना, अगदी छोटे गोष्टी देखील सांगून देखील आवाजात ठामपणा नसल्यामुळे त्यांना कोणीही गंभीर घेत नाही. जर आपल्या आवाजात भीती असेल ना तर लोकांना वाटतं की तुम्हाला तुमच्या स्वतःवर बोलण्यावर विश्वास नाही, तुम्ही जगाला काय दाखवून देणार. आणि अगदी साधी गोष्ट देखील लोकांना पटते त्यांच्या मतावर, ज्यांचा बोलण्यामध्ये प्रभाव असतो. समाज, तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असतो किंवा एखाद्या ठिकाणी घरी असतो किंवा कुटुंबात कुठेही असतो, तुम्ही हा प्रोजेक्ट एखादी गोष्ट जर करू शकत नसाल तर घाबरून जायची काहीच गरज नसते. बहुतेक वेळा आपण काय करतो, लगेच समोरच्याला वाटते की हा त्या गोष्टीमध्ये असमर्थच आहे. जरी गोष्ट एखादी येत नसेल तर तू करण्याचा प्रयत्न करा. ठामपणे मला हो मी या गोष्टी करू शकतोय. मी नक्कीच यशस्वीरित्या प्रयत्न करेन. तर त्याची किंमत वाढते. पण मला येणारच नाही, जमणारच नाही, ही निगेटिव्हिटी सोडून द्या. आवाज हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. ठाम आवाज म्हणजे आत्मविश्वासाचं प्रतीक आणि आत्मविश्वास म्हणजे यशाची गुरुकिल्ली. हे प्रत्येकालाच माहिती आहे. स्वतःचं संरक्षण करताही आलं पाहिजे. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या दबावाखाली, दुसऱ्यांच्या बोलण्याखाली, शब्दांखाली किंवा निर्णयांखाली स्वतःला हरवून बसतो आणि तिथेच आपण आपली ताकद गमावून बसतो. तेव्हा स्वतःचं संरक्षण, आपले हक्क, पैशांचं, वेळेचं नियोजन, आपला आत्मसन्मान हा आपल्याला जपता आला पाहिजे. जर तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं नाही तर लोक तुमचा फायदाच घेणार आहेत. स्वतःसाठी ठामपणे उभे राहता आलं पाहिजे. लोक तुम्हाला काय गंभीरपणे घेतात का, किंवा लोक तुम्हाला चिल्लर समजतात का. समजा तुम्ही एखाद्या कंपनी जॉब करताय, एखाद्या घरामध्ये तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुमचं काम वेळेवर प्रामाणिकपणे तुम्ही चोख करताय, पण काही सहकारी त्यांचं काम वारंवार तुमच्यावर ढकलताय, तुमच्यावर दबाव टाकताय. तुम्ही नाही न म्हणता त्यांचं काम करतच राहिलात तर तुमची प्रगती होणारच नाही. तुम्ही तुमच्या करिअरकडे लाईन होती अजिबात न राहता तुम्ही दुसऱ्याचं ओझं वाहण्याच्या दबावाखालीच राहाल. जर तुम्ही ठामपणे सांगितलं मी हे माझ्या जबाबदारीच्या पलीकडचं काम करू शकत नाही, माझं काम मी माझ्या वेळेत पूर्ण करते किंवा करतोय, इथे मला थांबायचंय, तुम्ही मग तुमचा तो बॉस असेल तरी देखील प्रोफेशनल वर्तन दिसून आलं पाहिजे की जे योग्य आहे तेच मी करणार. बिझनेस असो, जगातील कोणतंही काम असो, तितकंच खरेपणा. समजा एखादी गोष्ट, एखादा छोटा बिझनेस सुरू करायचा असेल आणि सतत ग्राहक अवस्था डिस्काउंट मागत असेल तर तुम्ही सर्वांनाच खुश करू शकत नाही ना. त्यामुळे कुठे थांबायचं, नफा तोटा आपल्या अस्तित्वाला कुठे टिकवणार आहे, कुठे संपवणार आहे, हे ओळखता आलं पाहिजे. पण जर तुम्ही आत्मविश्वासाने म्हणालात की मी दर्जा आणि सेवा यावर अजिबात तडजोड करणार नाही, त्यामुळे माझी किंमत योग्य दरात आहे, तुम्हाला परवडलं तर तुम्ही घेऊ शकता. योग्य ग्राहक तुमच्याकडे टिकून राहतील कारण की त्यांना तुम्ही ब्रँड दिलेलं असतं, योग्य दर्जा दिलेला असतं. करिअर असो वा बिझनेस, स्वतःचं संरक्षण म्हणजे सीमा आखणं आणि ठाम उभं राहणं. ज्याला स्वतःच्या किमतीत भान असतं ना त्याची किंमत जग ओळखल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. लोकांना बदलायची गरज नाही. स्वतःची प्रतिमा आपण बदलली ना की आपोआप जग बदललेलं दिसतं ते आपल्या डोळ्यांना. म्हणूनच आजपासून ही गोष्ट ठरवा, लक्षात घ्या, स्वतःला छोटं दाखवणं बंद करा.
स्वतःच्या किमतीवर तडजोड करणं थांबवा आणि लोकांच्या नजरेत तुमची खरी किंमत काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, स्वतःवर काम करता, स्वतःची प्रतिमा उंचावता, तेव्हा जग तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहतात. लोक तुम्हाला चिल्लर हा शब्द शिक्का पुसला जातो आणि तो आपणच दिलेला असतो. जो आपण आपली ओळख निर्माण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेलो असतो. आयुष्याचा एक साधाच नियम आहे. तुम्ही स्वतःला जगासमोर कसं प्रेझेंट ठेवता त्यावर तुमची किंमत ठरते. त्यामुळे अशा या गोष्टी असतात ना, त्या जीवनामध्ये वेळेनुसार बदलल्या गेल्या पाहिजे. आपण जर तिथेच अडकून राहिलो ना, तर जीवनामध्ये आपल्याला कोणीही बदलायला येणार नाहीये. आपली कोणी व्हॅल्यू करत नाही म्हणून आपण तिथेच अडकून पडतो. पण असं नाही. आपण आपल्याला प्रेझेंट ठेवता आलं पाहिजे. परिस्थितीनुसार, वेळेनुसार आपल्याला बदलता आलं पाहिजे. एखादा आपल्याला इंटेन्शन देत नाही म्हणून आपणही आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करायचं का? ती व्यक्ती आपल्या खूप जवळची की ती व्यक्ती आपल्याला खूप महत्वाची आणि ती व्यक्ती आपल्याला महत्वच देत नाहीये. मग आपण त्या व्यक्तीचा विचार करत बसायचं का? तर अजिबात नाही. आपण आपल्यामध्ये बदल करायचे, स्वतःमध्ये बदल करून स्वतःसाठी जगायला सुरुवात करायची. आणि जेव्हा आपण स्वतःला प्रेझेंट ठेवतो ना, आपोआप आपल्याला इतर व्यक्तींमध्ये सुद्धा बदल झालेले दिसतात. खरं तर हा पाहण्याचा दृष्टिकोन आपला स्वतःचा असायला हवा. त्यामुळे स्वतःला आधी प्रेझेंट ठेवायला शिका, स्वतःला बदलायला शिका. लोक चिल्लर समजत नाहीत. आपण स्वतःचं व्यक्तिमत्व कसं ठेवतो यावरती आपलं व्यक्तिमत्व ठरतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा तशा एखाद्या विषयाला घेऊन लवकरच भेटेल तुमच्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.